S9च्या बातमीपत्रात आपलं स्वागत। सकाळपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेची अप आणि डाऊन मार्गावरील रेल्वे सेवा विस्कळीत झाल्याने चाकरमान्यांचे चांगलेच हाल झाले। सकाळपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेची वाहतूक ही पहिल्याच पावसात विस्कळीत झाली। फास्ट ट्रॅकवरील सर्व गाड्या या स्लो ट्रॅकवर वळवल्याने स्लो ट्रॅकवरील भर वाढला होता। यामुळे सकाळी कामानिमित्त बाहेर पडलेल्या चाकरमान्यांचे चांगलेच हाल झाले। मध्य रेल्वेच्या सर्व गाड्या या सकाळी 20 ते 25 मिनिटांनी उशिरा धावत असल्याने रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची गर्दी झाली होती। ठाणा स्टेशनवरही प्रवाशांची अशीच काही गर्दी दिसून आली, तर ट्रॅकमध्ये काही ठिकाणी पाणीही साठले होते। व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश मुवावडेसह सारिका साळुंखे, S9 न्यूज ठाणे। वागळे इस्टेट परिसरातील छोटी घरे व झोपडपट्टीमधील रहिवाशांना ऐन पावसाळ्यात MIDCने नोटीस पाठवल्याने शिवसेनेच्या वतीने MIDC कार्यालयावर धडक मोर्चा नेण्यात आला। वागळे इस्टेट व ठाणे परिसरातील वस्त्यांमध्ये 20 ते 25 वर्षांपासून वास्तव्य करीत असलेल्या हजारो कुटुंबियांना भर पावसात बेघर होण्याची नोटीस MIDCने धाडली आहे। एकूण 600 कुटुंबियांना ही नोटीस पाठवण्यात आली असून नागरिकांमध्ये भीतीचे व घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे। शिवसेनेने या घटनेची दखल घेऊन MIDC कार्यालयावर नागरिकांसह आज धडक मोर्चा नेला होता। यावेळी आमदार एकनाथ शिंदे, आमदार राजन विचारे, आमदार प्रताप सरनाईक, ठाणे शहर RPI अध्यक्ष रामभाऊ तायडे यांच्या उपस्थितीत MIDC कार्यालयातील अधिकाऱ्यांना कारवाई रोखण्याविषयी निवेदन देण्यात आले। 2000 पूर्वी अस्तित्वात असलेली घरांवर ठोस पुरावा असेल अशी घरे तोडली जाऊ नयेत व ती संरक्षित घोषित करावी अशी मागणी शासनाकडे यावेळी आमदार एकनाथ शिंदे यांनी केली आहे। या पावसातच त्यांना नोटिसा दिलेल्या आहेत आणि त्यांना घर खाली करण्याच्या नोटिसा दिल्यामुळे त्यांच्यामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आणि ही कारवाई थांबली पाहिजे। पावसाळ्यात कुठल्याही प्रकारची कारवाई होता कामा नये अशा प्रकारचा नियम असताना देखील नोटिसा दिल्यात, म्हणून हा मोर्चा आम्ही काढला। या नोटिसा मागे घेतल्या पाहिजे, ही कारवाई थांबली पाहिजे अशा प्रकारची आमची मागणी। आता काय ठरलं निवेदनामध्ये, काय ठरलं आणि काय आश्वासन देण्यात आलं? निवेदन आम्ही दिलेलं आहे। वरिष्ठांना ते आमच्या भावना कळवतील, आमच्या मागण्या कळवतील आणि पावसामध्ये कुठल्याही प्रकारची कारवाई आम्ही होऊ देणार नाही। तसेच नागरिकांनीही आपल्या व्यथा व्यक्त करीत आता शिवसेनेकडे आमच्या आशा लागल्या आहेत असे म्हटले। आम्ही राहायला खूप वर्षापासून आहेत। आज मला 50-60 वर्षे झाली। आमचे मालक लहान होते, माझा मुलगा लहान होता तेव्हा आमचे मालकवाले कसे तरी एक पै करून घर बांधलं। आज घर तुटल्यानंतर कसं काय राहायचं, कुठं जायचं आम्ही? आणि पावसात नोटिसा दिल्यात, घरं तोडायचे रात्रपासून माहीत झाल्यापासून आम्ही जेवलो नाही। आम्ही रात्रपासून घर नहीं टूटना चाहिए क्योंकि मेरा आगे पीछे कोई नहीं है। अभी ये लोग ऐसा बार बार नोटिस भेजेगा तो हम लोग किधर जाएगा? हम लोग इधर 20-25 साल से रहते हैं, हमारा बाल बच्चे कहाँ जाएंगे? हम लोग को घर चाहिए, घर देगा तो घर तोड़ देगा, बस इतना ही चाहते हैं हम। जर समजा एखाद्या गरीबाचं घर 95च्या आधीच घेतलं असेल त्यांना सुद्धा नोटीस देऊन आम्ही डिमोलेशन करण्याचे लोक निर्दयपणे। आता पावसाळ्यात लोक कुठं जाणार? ह्या लोकांचं खूपच दादागिरी चाललेली आहे आणि इथं ऐकणारं कोणच नाही। आता आमदार एकनाथ शिंदे साहेब मोर्चा काढलाय, हा एक आम्हाला आधार वाटतोय, अन्यथा या ठिकाणी झोपडपट्टी वासियांना कोणीच आधार नाही आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश मुवावडेसह सारिका साळुंखे, S9 न्यूज ठाणे। S9च्या बातमीपत्रात वेळ झाली अल्पशा विश्रांतीची। ठाणे महानगरपालिका हद्दीत घर घेताय का? मग ते अनधिकृत तर नाही ना याची खातर जमा करा। अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्यासोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो। तेव्हा घराची डोळस खरेदी करा। आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना? यासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4थ्या मजल्यावरील बांधकाम विभागात
घराचा सर्वे नंबर, टिक्का नंबर याची खातर जमा करा. घराचं स्वप्न अवश्य करूया साकार, पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार. अधिकृत घर म्हणजे उद्याची देखील निश्चिंती. अनधिकृत घराचे दार म्हणजे डोक्यावर कधीही तोडण्याची टांगती तलवार. जगणं तुमचं होऊ दे सुरेल गाणं, स्वच्छ सुंदर आणि अधिकृत घरांचं हसरं ठाणं. S9च्या बातमीपत्रात आपले स्वागत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 14व्या वर्धापन दिनानिमित्त भांडूप येथे तालुकास्तरीय मेळावा व ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा 14वा वर्धापन दिन हा भांडूपमध्ये सामाजिक उपक्रम राबवित साजरा करण्यात आला. केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्या आदेशानुसार विभागातील ज्येष्ठ नागरिकांचा कार्यक्रमाअंतर्गत सत्कार करण्यात आला. यावेळी मंचावर खासदार संजय पाटील, मुंबई उपाध्यक्ष भास्कर विचारे, जिल्हाध्यक्ष विलास माने, महिला जिल्हा अध्यक्ष विमल कौर, भांडूप तालुका अध्यक्ष राजेंद्र मोकल इत्यादी मान्यवर येथे उपस्थित होते. कर्मवीर भाऊराव पाटील पुरस्कारांनी सन्मानित झालेल्या ज्येष्ठ नागरिकांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते छत्री वाटप करीत ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार करण्यात आला. आयोजक राजेंद्र मोकल यांनी या कार्यक्रमाविषयी माहिती S9शी बोलताना दिली. 10 जून हा आम्ही यावर्षी नारायण नेते मुख्यमंत्री शरदचंद्र पवार यांनी सांगितलं होतं ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार हा तुम्ही आपापल्या विभागामध्ये घ्यायचा आहे. आणि ज्येष्ठ नागरिकांना मान सन्मान नेहमीच बोलतो, पण आपल्या पक्षातर्फे ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान करायचा त्या दृष्टीने आज आम्ही 9 जून रोजी ज्येष्ठ नागरिकांचा सत्काराचा कार्यक्रम घेतलेला आहे. आणि साधारण आम्ही आमच्या भांडूप विभागातील साधारण 50 ज्येष्ठ नागरिक असे निवडले की ज्यांनी समाजामध्ये भरीव कार्य केलेले आहे, त्यांचा आम्ही सत्कार केला. आणि साधारण जवळजवळ 1000 ज्येष्ठ नागरिक या समारंभाला उपस्थित होते. आणि प्रत्येकाला आम्ही आमच्या पक्षातर्फे आणि आपल्या या विभागाचे आदरणीय खासदार संजय भाऊ पाटील यांच्यातर्फे मोफत छत्र्याचं वाटप केलेलं आहे. तर राष्ट्रवादीच्या 14व्या वर्धापन दिनाविषयी माहिती विलास मार्गदर्शक प्रणित विचारे यांनी S9शी बोलताना दिली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा 14वा वर्धापन दिन आहे आणि या 14व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने देशाचे राष्ट्रीय नेते, देशाचे कृषी मंत्री आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि विशेष म्हणजे सूचनेनुसार या मुंबईमध्येच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उद्याचा पक्षाचा 14 जून हा वर्धापन दिन आहे. या 14 जून हा वर्धापन दिनाच्या निमित्ताने ज्येष्ठ नागरिक दिन म्हणून साजरा होणार आहे. संपूर्ण मुंबई महाराष्ट्रामध्ये 14 जून हा ज्येष्ठ नागरिक दिन म्हणून साजरा होणार आहे. आणि त्याचाच भाग म्हणून या ईशान्य मुंबईचे सर्वांचे लाडके आणि लोकप्रिय खासदार सन्माननीय संजय भाऊ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबईचे उपाध्यक्ष सन्माननीय आणि भांडूपचे राष्ट्रवादीचे नेते सन्माननीय भास्करभाई विचारे, त्याचप्रमाणे राष्ट्रवादी तालुका भांडूपचे तालुकाध्यक्ष राजेंद्रजी मोकल, महिला तालुकाध्यक्ष तृप्ती उले आणि सर्व वार्ड अध्यक्ष यांच्या माध्यमातून आजचा हा ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार सोहळा आणि ज्येष्ठ नागरिकांना छत्री वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस भांडूप तालुक्याच्या वतीने आयोजित केला होता. आणि या ठिकाणी मी प्रामाणिकपणे सांगतो, दुपारी 3 वाजल्यापासून ज्येष्ठ मंडळी, ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते. आपण पाहिला असाल कार्यक्रम, कमीत कमी आजच्या कार्यक्रमाला 700 ते 800 लोक ज्येष्ठ नागरिक, 700 ते 800 ज्येष्ठ नागरिक आजच्या कार्यक्रमाला उपस्थित होते. आणि खरोखरच या ईशान्य मुंबईचे खासदार संजय भाऊ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली चांगल्या पद्धतीने, शिस्तीमध्ये आणि चांगल्या पद्धतीने आजचा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडलेला आहे. श्री संजय भाऊ पाटील आणि माननीय श्री राजेंद्र मोकल साहेब, राष्ट्रवादीचे भांडूपचे तालुकाध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली
हा छत्र्या वाटपाचा प्रोग्राम अरेंज केला आहे आणि ज्येष्ठ नागरिक जे खूप वर्षांपासून लोकांची सेवा करत आहेत, जे आपल्या आपल्या क्षेत्रात काही मोठ्या हुद्द्यावर आहेत, त्यांचा इकडे सत्कार होणार आहे आणि ज्येष्ठ नागरिकांना, गरीब जनतेला सगळ्यांना छत्र्या वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे. तर माननीय खासदार श्री संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा खूप मोठा एक भव्य छत्री वाटप कार्यकर्ता मेळावा घेण्यात आला, त्याच्या मागचे नेमकं उद्दिष्ट काय? कार्यकर्ता मेळावा त्याच्यामागे उद्दिष्ट हे आहे की सर्व कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन पक्षाला एकजूट करावं आणि पक्षाची ताकद वाढवावी. लोकांना किती सर्वात जास्तीत जास्त मदत करता येईल हे या ठिकाणी आता ठरवलं जाईल. सगळे मोठी माणसं, सगळे संजय भाऊ, विलास पाटील साहेब, मुगल साहेब, सगळे आपापलं व्यक्तिमत्वाचा सगळे सांगतील होता, त्याप्रमाणे सगळं पुढे करण्यात. चेतन सावंत, एस9 न्यूज, मुंबई. सकाळपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे भांडूप रेल्वे स्टेशनवर स्टेशन मास्टरांच्या कार्यालयात पावसाचे पाणी शिरले होते. सकाळपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे भांडूप स्टेशनमध्ये पाणी साठले होते, तर स्टेशन मास्टरांच्या केबिनमध्ये पाणी शिरले होते. रेल्वे प्रशासनाकडे याविषयी वारंवार तक्रार करूनही त्यांचे दुर्लक्ष होत असल्याने सध्या परिस्थितीवरून दिसून आले. स्टेशन मास्टरांच्या केबिन मागे नाला असून या नाल्याचे पाणी आत शिरले आहे. जवळजवळ 3 ते 4 फूट पाणी स्टेशन मास्टरांच्या केबिनमध्ये साचले असून मनपा व रेल्वे प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत असल्याने कित्येक वर्षापासून स्टेशन मास्तरांना हा त्रास सहन करावा लागत आहे. पहले ही बारिश में ये हाल है। पहले 3 दिन से हम लोग ऐसे काम कर रहे हैं पानी में। सीनियर को बताया, हमारे डीआरएम साहब भी परसों आए थे। पानी के लॉगिंग की वजह से ही वाटर लॉगिंग को ही देखने के लिए आए थे, जो कि ट्रैक पे था। उनको भी मैं बताया तो साहब ने अपने जो डिपार्टमेंटल अफसर हैं उनको उन्होंने बोला कि मित्तल साहब जरा देख लीजिए, तो साहब वो भी देख के गए। अभी 3 दिन से तो ऐसे ही चल रहा है साहब. केलेले आहे पण कोणी ॲडमिनिस्ट्रेशन आहे ना त्याचा विचार करत नाही, हा म्हणतात आणि कामं होत नाही. चेतन सावंत, एस9 न्यूज, मुंबई. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. मुसळधार पावसामुळे भांडूप स्टेशन परिसरात व स्टेशन मास्तरांच्या केबिनमध्ये साचले पाणी. मनपा व रेल्वे प्रशासनाचे दुर्लक्ष. सामाजिक उपक्रम राबवित भांडूपमध्ये केला राष्ट्रवादीचा 14वा वर्धापन दिन साजरा. तर ठाण्यात 600 रहिवाशांना भर पावसात MIDCने पाठवली नोटीस. शिवसेनेचा धडक मोर्चा. एस9च्या बातमीपत्राला इथेच थांबू. तोपर्यंत नमस्कार.